नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवादमालेतील मी पुढील गाणं आणि त्यावरील संवाद घेऊन आलेली आहे. ते कोणतं गाणं आहे बरं? हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे हैं, और तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम. 1932 साली दिल एक मंदिर हा चित्रपट आला होता. मीना कुमारी आणि राजकुमार यांनी त्यामध्ये अभिनय केलेला होता. या चित्रपटात एक भावपूर्ण प्रसंग होता. कॅन्सर झालेला पती आपल्या पत्नीला सांगतो की मी आता जगणार नाही, तेव्हा तू आता दुसरा विवाह करून सुखी हो. त्यावर ती पत्नी ज्या गीतातून त्याला उत्तर देऊन आपली मनस्थिती सांगते ते हे गाणं आहे. सर्वस्व अर्पण करून प्रेम करणाऱ्या प्रेमिकेची भावना या गाण्यात हसरत जयपुरी यांनी व्यक्त केलेली आहे. संगीत आहे शंकर जयकिसन यांचं. साधारणपणे गाणी 2-3 ओळींच्या कडव्यांची असतात, पण यामध्ये 4-5 ओळींचं एक कडवं आहे. त्यामुळे संगीतकार शंकर जयकिसन यांची कमाल लक्षात येते. याशिवाय ही जोडी ज्यासाठी प्रसिद्ध होती तो वाद्यमेळ, यासाठीही हे गाणं आज इतक्या वर्षानंतरही ताजंतवानं आणि सुंदर राहिलेलं आहे. हे गाणं आपण ऐकलं असेलच, पण थोडा त्याचा उजाळा करूया. पंछी से छुड़ा कर उसका घर, तुम अपने घर पर ले आए, ए प्यार का पिंजरा मन भाया, हम जी भर कर मुस्काए, जब प्यार हुआ इस पिंजरे से, तुम कहने लगे आज़ाद रहो, हम कैसे भुलाए प्यार तेरा, तुम अपनी जुबां से ये न कहो, अब तुमसा जहाँ में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे हैं, और तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ. किती सुंदर ओळी आहेत बघा या. परिस्थितीच्या नियतीच्या लाटेने भेलकांडलेला तो, पण हिच्या वेदनेचा पोत वेगळा. त्याच्या बोलण्यानं ती डहुळली आणि मग ओठावर अलगद आपोआप या ओळी आल्या. त्याचं तिच्या आयुष्यातलं असणं, भूतकाळातल्या प्रत्येक तरंगाशी स्वतःला जोडून ती व्यक्त होती आहे. यामध्ये तिचा निश्चय दिसतोय. ती ढासळलेली नाही आहे. तिच्या आढळपणावर तिचा विश्वास आहे. एक तेरी चरण की धूल से हमने अपने जीवन की मांग भरी, तभी तो सुहागन कहलाई, दुनिया की नज़र में प्यार भरी, तुम प्यार की सुंदर मूरत हो, और प्यार हमारी पूजा है, अब इन चरणों में दम निकले, बस इतनी और तमन्ना है, हम प्यार के गंगा जल में बलम जी, तनमन अपना धो बैठे. किती सुंदर अर्थ आहे बघा या ओळींचा. परिस्थिती कशीही असो, स्वतःवरचा विश्वास तो महत्त्वाचा. हे भारावून टाकणारं गाणं आहे. या होरपळीत देखील झळाळून दिसते ते तिचं समर्पण. गाण्यातला हा भाव आपल्या मनाला उभारी देणार आहे. स्वतःला त्याच्यावर सोपवताना वाटलेला विश्वास एकमेकात विरघळून जाणं, त्यामुळं हे गाणं वेगळं वाटतं. त्याला झळा लागू नयेत म्हणून आपल्या प्राणांची सावली त्याच्यावर धरणारं हे गाणं आहे. या गाण्यात हळहळ वैफल्य नाही, तर दिसून येतो एक कृतार्थ सुंदर भाव. हा असा प्रेमाचा ओलावा जपणं सगळ्यांनाच साध्य व्हायला पाहिजे, हो ना? एकमेकांची अशीच अतूट साथ लाभावी, असं हे गाणं ऐकताना मला सदैव वाटतं. आपल्याला हा संवाद आवडला का? आणि हे गाणं आपण ऐकलं आहे का? ऐकलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक देते, जरूर ऐका.
हा संवाद आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.